वीज पुरवठा ही योजना आणली आणि त्याच्याकरता प्राथमिक मालेगावला 5 कोटी रुपयाची तरतूद त्या बाबतीमध्ये केली। या पद्धतीनं आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारे हे सरकारमधले घटक आहोत, हे आपल्याला विसरता येणार नाही। आज माझ्या इथल्या मायमौली बसल्या, निकाल लागल्यानंतर माझ्या अल्पसंख्याक समाजाची लोक पण आमच्यापासून बाजूला गेली। त्यांना अशी भीती वाटली की उद्याच्याला तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर हिंदू राष्ट्र करतील, आपल्याला कुठेतरी पाकिस्तान बांगलादेश मध्ये पाठवतील। अरे कसं पाठवतील? तुम्ही भारतीय आहोत, तुम्ही आम्ही भारतीय आहोत, आपण दुसऱ्या कोणी नाहीये। परंतु फेक नरेटिव्ह सेट केला, झालं काय? आज आपण सगळेजण एकत्रपणे राहतोय, परंतु दिशाभूल तर झाली। आम्ही फक्त 0.6% कमी पडलो तरी आमचे अनेक खासदार पडले। आज इथं माझ्या मायमाऊली आहेत, माझ्या बरेच दिवस मी 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना एकनाथराव देवेंद्रजी आम्ही सगळे बसलो आणि मी म्हटलं की यावेळेस जरा मला चांगला अर्थसंकल्प आपण देऊया। 6.5 लाख कोटीचं बजेट होतं, 3-3.5 लाख कोटी रुपये आपल्या पगाराला शासनाच्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 आणि सगळ्या बाकीच्या कामाला लागत होते, पेन्शनला लागत होते, घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला लागत होते। त्याच्यातून बाकीचे 3 लाख कोटी हे विकासाला द्यायचे होते। पाणी, लाईट, पिण्याचं, शेतीचं, वेगवेगळ्या प्रकारची रस्त्यांची कामं, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा मला द्यायच्या होत्या। त्याच्यातून मी 75,000 कोटी रुपयाची बचत केली आणि माझ्या मायमाऊलींना माझी लाडकी बहीण योजना आणली। आता त्या योजनेला लगेच विरोधकांनी विरोध केला, हे म्हटले कंगाल करायला निघालेत, राज्य सरकारची दिवाळखोरी काढायला निघालेत, तिजोरी पूर्णपणे रिकामी केली, हे खोटं आश्वासन देत आहे। यांना मायमाऊलींना पैसे द्यायचे नाही, यांना फसवायचंय, यांचा निवडणुकीवर डोळा आहे। अरे वाटेल तशा प्रकारचे आरोप केले, कोर्टात गेले, ह्याला स्टे आणण्याच्या करता कोर्टाने नाही स्टे दिला। काय काय कृत्या लढवल्या, सांगितलं आमचं सरकार आल्यावर ही योजना आम्ही बंद करू। अरे का रे बाबा, का बंद करू? जर आम्ही खुरपणीला जाणारी बाई, दिवसभर काम करणारी बाई आणि संध्याकाळी तिची चूल पेटती, आज तिच्याकडे कुणी त्या पद्धतीने लक्ष देत नाही, तिला सबल कुणी करत नाही, सक्षम कुणी करत नाही। तिच्या हातामध्ये पैसे आल्यानंतर तिला सांगतात घराचं काम बघ, तू खर्च करू नको, अशा प्रकारे। अरे तिला पण जीव आहे ना, तिलाही वाटतं ना की मी माझ्याकरता काहीतरी घ्यावं, माझ्याकरता काहीतरी खर्च करावा, आणि म्हणून डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आधार कार्डची लिंकअप केलं आणि त्यांच्या अकाउंटला पैसे टाकायला सुरुवात केली। पहिल्यांदा जुलै ऑगस्टचे पैसे सगळं तयार व्हायला वेळ लागला, ऑगस्टला 3,000 रुपये दिले की नाही दिले, सप्टेंबरला 1,500 दिले आणि दिवाळीच्या आधी पुन्हा 3,000 रुपये दिले ना, 7,500 रुपये दिले। आज त्यांची दिवाळी चांगली झाली, आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय, आनंद दिसतोय। जाईल तिथं माझी मायमाऊली आम्हाला राख्या बांधतात, जाईल तिथं आम्हाला ओवाळतात। आम्ही पहिल्यांदा रक्षाबंधनाची ओवाळणी दिली, आता भाऊबीजेची ओवाळणी दिली। काय आम्ही चुकलो, काय आम्ही कमी पडलो, कशा करता आम्हाला त्यांनी दोष द्यायचा? विरोधक कारण नसताना ह्याकडे वेगळ्या नजरेने बघतात। मायमाऊलींनो, मी तुम्हाला सांगतो, ही योजना तुमचा भाऊ अजित पवार पुढे चालू ठेवेल, तुम्ही फक्त उद्याच्याला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा। योजना चालू पुढे 5 वर्ष, काळजी करू नका। तुम्हाला 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री, ती योजना चालू। माझ्या तरुणींना स्टायपंड देण्याची 6,000, 8,000, 10,000, 10 लाख विद्यार्थी, वर्षाला 8,000 खर्च, ती योजना चालू। ह्या सगळ्या योजना मी तुम्हाला देत असताना ते म्हणाले, बघा ह्या सरकारचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणीच लाडके आहेत, भाऊ तर काहीच बघत नाही, भाऊ दोडक्याच आहे। अरे म्हणलं शाण्यांनो जरा बघा, मी 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, आम्ही तिघं बसलो, तुम्हाला वीज बिल माफ केलं की नाही? झिरोची लाईट बिल दिले, मागचं बिल द्यायचं नाही, चालू बिल 0 करून टाकलं, मागचं येणं काही नाही। आणि पुढं पण तुम्हाला 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची मोटर चालवा। पाऊस काळ चांगला झालाय, बॅरेजेस मधलं पाणी उचला, माझ्या नदीचं पाणी, गोदावरीचं उचला, कुठल्या धरणाचं पाणी उचला, बोरचं पाणी उचला, विहिरीचं पाणी उचला,
शेतीवाडी चांगली करा. हे काम आम्ही लोकांनी केलं. काँग्रेसवाल्यांनी 2003 ला केलं, लगेच बिल परत दिलं. योजना कायमची चालवली नाही. आम्ही 15,000 कोटीची योजना कायमची चालवतोय. ते आमचं धोरण आहे, तो आमचा नियोजन आहे. एवढ्यावर नाही थांबलो. तुमच्याकडे